झी 24 तास एक पाऊल पुढे। नमस्कार, रोकठोक मध्ये आपलं स्वागत। लोकल बॉडी टॅक्स अर्थात एलबीटी हा राज्यभरात सध्या कळीचा मुद्दा झालाय। पुण्यापाठोपाठ आता मुंबईतल्या व्यापाऱ्यांनी एलबीटीला विरोध केलाय, अगदी तीव्र विरोध केलेला आहे। हा कर लागू करण्याची आणि त्याला विरोध करण्याची सरकार आणि व्यापारी दोघांचीही आपापली कारणं आहेत। मुळात एलबीटी हा केवळ सरकार आणि व्यापारी यांचा विषय नाहीये। प्रेक्षको, तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांवरच या निर्णयाचा चांगला अथवा वाईट परिणाम होणार आहे। मुळात इतक्या वर्षांच्या विचारमंथनानंतर एलबीटी लागू करण्याचा मुहूर्त जवळ येत असताना व्यापारी नेमक्या कुठल्या कारणासाठी याला विरोध करतायत? व्यापाऱ्यांचा विरोध एलबीटीला आहे की त्याच्या अंमलबजावणीला, का त्याच्या अंमलबजावणीमधल्या दोषाला, का अंमलबजावणीशी असलेल्या त्यांच्या मताला? विरोधी पक्ष केवळ विरोधासाठी एलबीटीला विरोध करतोय का? आणि मुख्यमंत्री एलबीटीवर ठाम असल्यामुळे तो ऑक्टोबर पासून लागू होणार की या वादाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा पुढे ढकलला जाणार? यासारख्या प्रश्नांचा वेध घेऊया एलबीटीचा बागुलबुवा या खास कार्यक्रमात। एलबीटीचा बागुलबुवा या विषयावर चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत आहेत महादेव शेलार, ॲडव्होकेट महादेव शेलार हे काँग्रेसचे प्रवक्ते आहेत। सर, आपलं स्वागत। माझ्यासोबत आहेत ॲडव्होकेट आशिष शेलार। आशिष शेलार हे विधान परिषदेचे सदस्य आहेत, त्यांचंही स्वागत। माझ्यासोबत आहेत प्रदीप शहा। प्रदीप शहा हे स्टील चेंबर ऑफ इंडियाचे अध्यक्ष आहेत आणि सर्व व्यापाऱ्यांच्या वतीनं ते आपल्यासमोर त्यांची बाजू मांडणार आहेत। कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी पाहूया या विषयावरचा खास रिपोर्ट। सरकारकडून मागण्यांचा विचार होत नसल्यानं एलबीटीच्या मुद्द्यावर व्यापाऱ्यांनी आंदोलन अधिक तीव्र केलंय। गेल्या 15 दिवसांपासून संपावर असलेल्या घाऊक व्यापाऱ्यांच्या साथीला आता किरकोळ व्यापाऱ्यांनीही संपाच्या मैदानात उडी घेतली आहे। संपात उतरलेल्या व्यापाऱ्यांनी आज दुकानं बंद ठेवलीच, शिवाय रस्त्यावर मानवी साखळी करून सरकारच्या धोरणांचा निषेधही केला। मुंबईतल्या मरीन लाईन्स परिसरात रास्ता रोको करण्याचाही प्रयत्न करण्यात आला। एलबीटी कर प्रणालीपेक्षा व्हॅट कर प्रणाली अधिक योग्य असल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। महाराष्ट्र को बिल्कुल कंगाल करने वाला ये टैक्स है और हमारी इतनी मिन्नतों के बाद 15वां दिन है आज ये बंद का, और अब तो ये उग्र स्वरूप ले लिया। हम जितना टैक्स वो मांग रहे हैं उतना पूरा टैक्स नहीं, बल्कि उससे थोड़ा ज्यादा भी लग जाएगा तो हमको टेंशन नहीं, लेकिन एक नया असेसिंग अथॉरिटी नहीं चाहिए, एक नया डिपार्टमेंट नहीं चाहिए। वेट के अंतर्गत इसको ले आए और वेट के अंतर्गत हम उसको जो भी टैक्स बनता है उनका पूरा लेने को तैयार है। एलबीटीच्या माध्यमातून जाचक इन्स्पेक्टर राज सुरू होण्याची भीती व्यापाऱ्यांना आहे। कितीही कर भरू पण एलबीटी नको अशी निर्वाणीची भाषा व्यापाऱ्यांनी सुरू केली आहे। सरकारला 72 तासांचा अल्टिमेटम देण्यात आला असून त्यानंतर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा व्यापाऱ्यांनी दिलाय। 72 आवर्स का अल्टीमेटम दिया है, तो शायद हमारे को सरकार को ऐसा कह रहे हैं कि इस प्रकार से अगर आप हमारे व्यापारियों की आमदनी को छीनेंगे, अगर टैक्स इतना सारा डालेंगे, अगर इंस्पेक्टर राज डालेंगे, तो ये व्यापारी उसके लिए रेडी नहीं है। वैट के ऊपर अगर कोई टैक्स डाल रहे हैं तो उसके लिए हम तैयार है मीटिंग के लिए। अगर वो नहीं हो रही है 72 आवर्स में तो शायद उसका आंदोलन है उग्र स्वरूप एक लेगा। होलसेल व्यापाऱ्यांसोबत किरकोळ मालाचे व्यापारीही संपात उतरल्यानं जीवनावश्यक वस्तूंची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे। सरकार आणि व्यापाऱ्यांच्या संघर्षात सर्वसामान्य वेठीस धरले जाऊ नयेत अशी माफक अपेक्षा व्यक्त केली जाते। अमित जोशी, झी मीडिया, मुंबई। एलबीटीचा बागुलबुवा या विषयावर पण चर्चा करतोय। कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी पाहूया आजचा रोकठोक प्रश्न। आजचा रोकठोक प्रश्न आहे, एलबीटी विरोधात मुंबईत व्यापाऱ्यांनी पुकारलेलं आंदोलन योग्य आहे का? एलबीटी विरोधात मुंबईत व्यापाऱ्यांनी पुकारलेलं आंदोलन योग्य आहे का? रोकठोक कार्यक्रमात आपलं मत मांडण्यासाठी www.facebook/G24 ला लाईक करा किंवा 24tas.com वर लॉग इन करा। एलबीटीचा बागुलबुवा या विषयावर चर्चेला सुरुवात करण्याकरता मी प्रथम जातोय प्रदीप शहा यांच्याकडे। प्रदीप शहा, 1959 साली मीनू मस्तानी नावाची कमिटी अपॉइंट केली गेली होती त्यांच्या अध्यक्षतेखाली। त्यांनी सुद्धा ऑक्ट्रॉय रद्द व्हावा असं सांगितलेलं होतं। त्यानंतर 12 कमिट्या आपल्याकडे महाराष्ट्रात अपॉइंट झाल्या। त्या प्रत्येक कमिटीचा अहवाल असा होता की हा एक प्रकारचा ऑर्डरलेस, एक प्रकारचा जाणूव न असणारा असा पॉइझनस गोष्ट आहे ऑक्ट्रॉय ही, ती रद्द व्हायला पाहिजे। त्यानंतर कसबेकर कमिटी आली। कसबेकर कमिटीने पहिल्यांदा एलबीटी हा शब्द वापरला। त्यानंतर सुबोध कुमार जैन यांनी त्याच्यामध्ये काही एक वेगळ्या प्रकारचा आपल्याकडे उपाय सुचवलेला होता। हे सगळं असं असताना
आपण एलबीटीला विरोध करून एक प्रकारे संपूर्ण भारतात कुठेही नसलेल्या जकातीचं समर्थनच करताय. आम्ही सध्या एलबीटी बी नको आणि ऑक्ट्रॉय बी नको, त्याच्यासाठी आम्ही हे आमचं आंदोलन चाललं आहे. लास्ट 15 दिवसापासून हे आंदोलन चालू आहे आणि 3 दिवस आम्ही उपवासवर बी आझाद मैदानावर बसलो होतो. त्याच्यासाठी हा काळा कायदा आम्हाला नको आहे आणि आम्हाला टॅक्स द्यायचा आहे, पण सेल टॅक्समध्ये तुम्ही पर्सेंटेज वाढवून घ्या किंवा आणखीन फक्त 3 ऑक्ट्रॉय नाके आहेत. आज वासी, मुलुंड आणि ते दहिसर, आज 3 ऑक्ट्रॉय नाक्याच्या बदली आज 30 लाख व्यापारींच्या घरी जायची ही संधी आहे आणि 30 लाख व्यापारी परेशान होतील, म्हणजे हैराणगती होतील आणि यांना पॉवर म्हणजे खूपच दिलेले आहेत किंवा एलबीटी मध्ये इतके नियम दिलेले आहेत की ते आम्हाला आणि आणखीन एक की आम्हाला नवीन एजन्सीज नकोय. सेल टॅक्स मध्ये जितके रजिस्टर आहेत त्यांना सरळ पर्सेंटेज वाढून त्यांना जे 13,000 कोटी पाहिजे ते सेल टॅक्स मधनच. प्रदीक्षा, आपण त्याच्या उपाययोजनांवर येऊया, परंतु एलबीटीला विरोध म्हणजेच पर्यायाने जकातीला समर्थन असं नाही का वाटत आपल्याला? नाही, जकातीला आमचा एलबीटी आणि जकात दोन्ही आम्हाला नकोय. 4% आणि जकात तुम्हाला दोन्ही नकोय. आम्ही सेल टॅक्स 4% होता, त्याचा 5% घेतला तेव्हा ऑक्ट्रॉय काढणार होते, पण ते फक्त सर्व आजपर्यंत आश्वासन आहे, अजूनपर्यंत निघालं नाही. आता पुढे जीएसटी येत आहे, तर जीएसटी येणार तेव्हा ऑटोमॅटिक आपला ऑक्ट्रॉय बी जाणार आहे, पण त्याच्या अगोदर एलबीटी टाकून एलबीटी राहणार आणि जीएसटी अंडर वन विंडो जे स्कीम आहे ते राहणार. पण बेसिकली त्याच्यामध्ये हेरेसमेंट वगैरे पुष्कळ आहे आणि 30 अनएज्युकेटेड माणसांना हे सगळं डिफिकल्ट आहे, म्हणून आम्हाला एलबीटी नको आणि ऑक्ट्रॉय बी नकोय. म्हणजे याच्या अंमलबजावणीमध्ये जो काही एक प्रकारचा त्रास सरकारी अधिकाऱ्यांकडनं होईल तो तुम्हाला नकोय, म्हणून आपण याला विरोध करताय. एक एडिशनल आम्हाला एजन्सी नकोय. भारतीय जनता पक्षाची नेमकी यावरची भूमिका काय आहे याचं कारण विरोधी पक्षाच्या भूमिकेमध्ये थोडा फरक आहे. आपले जे सहयोगी पक्ष आहेत शिवसेना, त्यांचा आपल्यापेक्षा थोडा वेगळा भाग आहे, आपला वेगळा भाग आहे. जरा G24 तासच्या प्रेक्षकांना आपण समजावून सांगा की आपल्या पक्षाचा या एलबीटीला का विरोध आहे, स्थानिक कर संस्थेला का विरोध आहे? मुळातच सुरुवातीला एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी दोन्ही आमच्या मित्रपक्षांची भूमिका एकच आहे, ती एलबीटीला विरोध आहे. आता राहिला मुद्दा, जो प्रश्न आपण शहा साहेबांना विचारला त्याबाबतली भारतीय जनता पक्षाची भूमिका ही खूप स्पष्ट आहे. ऑक्ट्रॉय हवा का? ऑक्ट्रॉय नको. एलबीटी हवा का? एलबीटी मुळीच नको. ऑक्ट्रॉय आणि एलबीटी विना पण अर्बन लोकल बॉडीजला म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांना आणि राज्य सरकारला पैसे मिळू शकतात का? तर हो, हे त्याचं उत्तर आहे. मग ते कसं? ते एक प्रस्ताव जसा यांनी मांडला की ज्यामध्ये आपण स्वाभाविकता व्हॅट ज्या वेळेला इम्प्लिमेंट करायला घेतलात त्यावेळेला त्याच्या पोटातच स्थानिक स्वराज्य संस्थांना काही पैसे राज्य सरकारने देणं हे बंधनकारक होतं. गेल्या कित्येक वर्षात राज्य सरकारने हे केलं नाही, हे राज्य सरकारचं पाप आहे. समजा तोही अलहिदा मुद्दा ठेवला तर दुसरा मुद्दा असा येतो की तरी आपण कशी अर्बन लोकल बॉडीज चालवू शकतो? तर आज मुंबई महानगरपालिका म्हणून सांगायचं झालं तर जवळजवळ 6,770 करोड रुपयाचं अॅन्युअल कनेक्शन आमचं आहे. व्यापारी ते द्यायला तयार आहेत. ऑक्ट्रॉयची दगदग नको, एलपीटीचं कुशासन नको, मग व्हॅटवर तुम्ही सरचार्ज लावू शकता का? माहित नाही. तुम्ही मुळात पैसे द्यायचे, पैसे जे ठरले ते दिले पाहिजेत का? तो दिले पाहिजेत. ते सोडून सुद्धा काही अजून पर्याय द्यायचे. म्हणजे मला 2 गोष्टी अजून स्पष्ट करू द्या. राज्य सरकार जर प्रामाणिक असेल या विषयात तर अगदी 0.33 FSIचे पैसे हे राज्य सरकार घेऊन जातं, महापालिकेला द्या, तुम्हाला बर्डन काढायची गरज नाही. दुसरा मुद्दा, स्टॅम्प ड्युटी आपल्याकडनं भरली जाते, त्या स्टॅम्प ड्युटीतलं कलेक्शनचं काही टक्के द्या. व्यापारी पैसे द्यायला तयार आहेत, ते पैसे घ्या, पण एलबीटीच पाहिजे. आशिष शेलार तुम्हाला मी थांबवतोय. तो अशा करता तुम्ही ज्या प्रॉपर्टी टॅक्सचा उल्लेख करताय तो प्रॉपर्टी टॅक्स मुंबईतले फक्त 40% लोक भरतात. बाकीचे लोक हे 60% हे झोपडपट्ट्यांमध्ये अनधिकृत जागांवर राहतात, टॅक्सच भरत नाहीये. त्याचं कुठली स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन आहे? मला वाटतं काहीतरी गफलत होते. मी प्रॉपर्टी टॅक्स हा उल्लेख केलाच नाही. मी स्टॅम्प ड्युटीचा उल्लेख केला आणि 0.33 FSIचा उल्लेख केला. आणि मुळातच मुद्दा असा आहे, ऑक्ट्रॉयला पर्याय म्हणून एलबीटी आल्यामुळे
ऑक्ट्रायमधनं पैसे जमा होणारी रक्कम व्यापारी द्यायला तयार नाही आहे का, असं आहे का? नाही, तो द्यायला तयार आहे. मुद्दा असा आहे की तुम्ही व्हॅट आणताना म्हणाला होतात की त्या पोटामध्येच आहे ते पैसे, राज्य सरकारने महापालिकांना द्यायचे आहेत ते पैसे, तुम्ही का नाही दिलेत? हा मूलभूत प्रश्न आहे. बरोबर, या विषयावर आपण चर्चा करूया आणि इथेच मला ऍडव्होकेट महादेव शेलार यांना इकडे आणायचं आहे. महादेव शेलार, व्हॅट आणताना त्याच्या पोटातच हे सगळं अपेक्षित आहे असा दावा आता आशिष शेलार करतायत. तुमच्या पक्षाची आणि सरकारची नेमकी या वर्षाची भूमिका काय आहे? मला प्रथमतः आपल्याला सांगावंसं वाटतं की तुम्ही भाजपची भूमिका विचारली तर भाजपची भूमिका ही कधी तात्विक नसते. काँग्रेसनं कोणतंही चांगलं रिफॉर्म आणलं की त्याला विरोध करणं ही त्यांची भूमिका आहे. आता हे व्हॅटच्या अंतर्गत वगैरे हे काही नाही आहे आणि व्हॅट हे राज्य सरकार गोळा करणार आणि त्यातून मग या स्थानिक स्वराज्य संस्था महानगरपालिकांना पैसे देणार, हे होणं शक्य नाही. आणि त्याचबरोबर आपण या महानगरपालिकांची स्वायत्तता घालवतोय की जी घटनेने त्यांना दिलेली आहे पैसे गोळा करण्याची ज्या माध्यमातून, तर ती स्वायत्तता आपण घालवतो या माध्यमातून, हे एक लक्षात ठेवलं पाहिजे. आणि यांनी आताच म्हटलं की स्टॅम्प ड्युटी म्हणजे कशाही प्रकारे गव्हर्नमेंटने पैसे गोळा केल्यानंतर ते महानगरपालिकांना द्यायचं. उद्या या महानगरपालिकेची जी स्वायत्तता, त्यांचा जो स्वतःचा अधिकार आहे, त्याच्यावर आपण बाधा आणतोय आणि हे होऊ नये अशा मताचे आम्ही आहोत. ऑक्ट्रॉय घालवावा त्याच मताचे आम्ही आहोत. यावरती आत्ताच नाही, गेली 12 ते 15 वर्ष याच्यावर उहापोह चालला, अनेक कमिट्या नेमल्या गेल्या आणि तशा पद्धतीने जगामध्ये कुठे ऑक्ट्रॉय नाहीये, भारतातल्या इतर राज्यामध्ये ऑक्ट्रॉय नाहीये, तो महाराष्ट्रात चालू आहे. तोही अबॉलिश व्हावा या भावनेतून सरकारने अतिशय चांगलं पाऊल या बाबतीत उचललेलं आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी, आपल्याला माहितच आहे की मुख्यमंत्री किती स्टुडियस आहेत, त्यांनी या बाबतीत सगळ्यांशी चर्चा केलीत, सगळ्यांना त्यांनी आपले दरवाजे ओपन ठेवले आणि ज्या ज्या सूचना आल्या त्यांचा तो अंतर्भाव करण्याचाही त्यांनी प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळे मुख्यमंत्री हे ओपन माइंडेड आहेत, सकारात्मक आहे. परंतु या जगात कुठे नाही, तो या महाराष्ट्रात चालू राहावा असं त्यांना वाटत नाही. मुंबईच्या बाबतीत मी नंतर बोलेन, आपण बोललात तर, पण ओव्हरऑल याच्याविषयी मी बोलतो. आशिष शेलार, मला तुम्ही सांगा, संपूर्ण भारतात कुठेही आता जकात उरलेली नाही, जवळपास 27 राज्यांमध्ये जकात नाही. महाराष्ट्रामध्ये ती काही ठिकाणी आहे. मी तुम्हाला काही आकडेवारी देतो. मला एलबीटी लागू झालेल्या ड वर्ग महापालिकांपैकी 7 महापालिकांमध्ये जकातीपेक्षा एलबीटीचे उत्पन्न अधिक जास्त आहे. बरोबर. तर 5 महानगरपालिकांमध्ये ते जकातीपेक्षा कमी मिळाले. त्या ठिकाणी हे सगळे यशस्वी होऊ शकतं. ह्याच्यामध्ये एक पारदर्शकता आहे. ज्या लोकांना खरोखरच प्रामाणिकपणे टॅक्स भरायचे आहेत, जे आपले सगळे अकाउंट्स बुक ओपन करू शकतात, सगळे ट्रान्झॅक्शन दाखवू शकतात, त्यांचा याला विरोध असायचं कारणच काय? मग या विरोधाला एक प्रकारे समर्थन करून जे संपूर्णपणे टॅक्स दाखवू इच्छित नाहीत त्यांना तुम्ही पाठीशी घालताय? मला थोडा वेळ द्या. याचं कारण असं आहे, 2-3 गोष्टी इथे चर्चेला झाल्या. एक, अर्बन लोकल बॉडी, स्थानिक स्वराज्य संस्थांची स्वायत्तता. 2, भाजपची तात्विक भूमिका. आणि तिसरा मुद्दा आपण मांडला ज्यामध्ये कलेक्शन ऑफ रिव्हेन्यू एलबीटी गाळल्यावर वाढला. ह्या 3 मुद्द्यांवर आपण चर्चा करू. भाजपची तात्विक भूमिकेची चिंता या शेलारांनी करण्याची गरज नाही, त्यासाठी हा शेलार बसला. उदाहरण मी सांगू शकतो. तुम्ही बोलताना मध्ये बोललो नव्हतं. ठीक आहे ना, आणि त्यामुळे हा शेलार सक्षम आहे. त्या शेलारांनी भाजपच्या तात्विक भूमिकेची चिंता करायची गरज नाही. गुजरातेतल्या भारतीय जनता पक्षापासून महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टीने हीच तात्विक भूमिका घेतली की ऑक्ट्रॉय नको. एलबीटीला विरोध म्हणजे ऑक्ट्रॉयला वेलकम ही भाजपची भूमिका नाही. त्यामुळे कृपया करून तसं डायव्हर्जन करण्याची गरज नाही. भाजपची भूमिका ऑक्ट्रॉय नको. किंबहुना युती शासनाच्या वेळेला भाजपनेच ही भूमिका घेतली होती, ऑक्ट्रॉय नको. एलबीटी का नको? तर एलबीटीमुळे जो उल्लेख इथे केला गेला त्या एलबीटीमुळे एका अर्थाने इन्स्पेक्टर राज वाढण्याची स्थिती येऊ शकते. आणि म्हणून तात्विक भूमिका घ्यायची झाली तर काँग्रेसने उत्तर द्यायला लागेल की रिटेलच्या व्यापाऱ्यांसाठी फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आणून रेड कार्पेट द्यायचा आणि इथल्या रिटेलच्या व्यापाऱ्यांना झोडपण्यासाठी एलबीटी टाकायचं. बाहेरच्या या आतल्यांना मारा. ही भूमिका तात्विक तुमची आहे का काँग्रेसवाल्यांना, हे ठरवायला लागेल. हा पहिला प्रश्न आहे. आता राहिला स्वायत्ततेचा भूमिका. तुम्ही स्वायत्ततेच्या भूमिकेवर आज चर्चा करताय. आज सोन्याचा दिवस आहे. सगळ्या महानगरपालिकेच्या स्वायत्ततेच्या बाबतीत आम्हाला एका मुद्द्याचं स्पष्टीकरण यांनी द्यावं. आजही एलबीटी जर आली, हायपोथेटिकल जर आपण म्हटलं, तर त्याचा शेड्यूल ठरवण्याचा अधिकार महानगरपालिकांना नाही. तिथे स्वायत्तता यांना मान्य नाही. तिथे असलेला रेट शेड्यूल्स मधल्या आयटमचा आणि आयटमचे नंबर्स हे ठरवण्याचा सुद्धा अधिकार अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टरला, महानगरपालिकांना नाही. कसली स्वायत्ततेची भाषा करताय?
कंट्रोल तुमचा, मार खायचा त्यांनी. ह्या पद्धतीच्या स्वायत्ततेला आम्ही मान्य नाहीत. आणि तिसरा मुद्दा राहिला की महानगरपालिकांचा आपण उल्लेख केलात. ज्या महानगरपालिकांमध्ये रेव्हेन्यू कलेक्शन वाढलंय त्याचं बर्डन कोणावर शिफ्ट झालंय ह्याचा अनालिसिस आपण घ्या. कन्झ्युमर शेवटला मार खातोय आणि व्यापाऱ्यांना शेवटी ते बर्डन कुठे ना कुठे कन्झ्युमरवर घालावंच लागेल. त्यामुळे ओपन माइंडेड तात्विक पद्धतीने वागणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी घाई करू नये, कार्यक्रम पत्रिका नीट ठरवावी, चर्चा करावी, ह्या पद्धतीची भूमिका घेणार. त्याचा प्रश्न आता ऐरणीवर आणि त्यापेक्षा सुद्धा महानगरपालिकांमध्ये एक प्रकारच्या कररचना प्रणालीवर पुनर्विचार करण्याची गरज निर्माण झाली असं स्पष्ट प्रतिपादन आशिष शेलार यांनी केलंय. आपण पाहताय एलबीटीचा बागुलबुवा. आता घ्यायचा आहे मला एक ब्रेक आणि ब्रेक नंतर ही चर्चा आशिष पुढे चालू राहणार आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.